आज राजा शिवाजी चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडलेत. अनेक लोकांनी रितेश देशमुखला ट्रोल केलं, चित्रपटाला ट्रोल केलं, पण ती ट्रोल करणारी लोक मुळात मराठी नव्हतीच. त्यामुळं हा चित्रपट ट्रोल झाला. फर्स्ट डे आणि फर्स्ट शो आपण पाहून आलो आहोत. हा चित्रपट कसा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि खास करून ट्रोल करणाऱ्या लोकांची तोंड बंद झाली आहे. साधारणतः गेल्या 2 महिन्यापासून अख्खा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो बहुचर्चित आणि ऐतिहासिक राजा शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपण थिएटरमध्ये कुटुंबासोबत पाहायला जावा की नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पूर्णपणे आयडिया येऊन जाईल. सर्वात आधी या चित्रपटाच्या टीमबद्दल बोलूया. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत ते रितेश देशमुख आणि खरं सांगायचं झालं तर रितेश देशमुख यांनी राजा शिवाजी चित्रपटामधून आपलं योग्य ते काम दाखवून दिलंय. या चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी होती अजित वांडेकर, संदीप पाटील आणि स्वतः रितेश देशमुख यांच्यावर. त्यामुळे कथा, संवाद आणि पटकथा या तिन्ही स्तरावरती चित्रपट भक्कम वाटतोय. पण चित्रपटामधील संवादाबद्दल विशेष बोलावं लागेल, कारण की अनेक लोकांनी सांगितलं होतं जेनेलिया देशमुख जे मराठी शब्द उच्चार करतात ते उच्चार व्यवस्थित वाटत नाहीत. आपण सर्वांनी ट्रेलर पाहिलाच होता. ट्रेलर आपल्याला सर्वांना दमदार वाटला, पण त्यापेक्षाही मजेदार गोष्ट म्हणजे चित्रपट पाहताना आपण ट्रेलर पूर्णपणे विसरून जाल, कारण की चित्रपटामधील संवाद खूप दमदार आहेत. आपण चित्रपटामधील स्टोरी सांगणार नाही, पण कशा प्रकारे दाखवलं त्याचा उल्लेख नक्की करू, कारण की चित्रपटामध्ये आपल्याला जेवढं पॉझिटिव्ह वाटते त्याच्या तुलनेमध्ये निगेटिव्हपणा खूप कमी आहे. चित्रपटामध्ये एक सीन आहे जिथं आदिलशाही आणि निजामशाही यांच्यामध्ये तणाव सुरू असताना पुण्यामध्ये गाढवाने नांगर ओढण्याचा प्रसंग दाखवलाय. या प्रसंगाबद्दल अनेक लोकांना माहिती असेल, पण चित्रपटामध्ये 2 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दाखवलेला हा प्रसंग सर्वांना धक्का देणारा होता. विशेषतः जेव्हा बाल शिवाजी त्या जागी येतात आणि बाल शिवाजी जेव्हा त्या घटनांचा अनुभव घेतात, तेव्हा चित्रपटामधील तो सीन अनेकांच्या मनाला चटका लावून जातो. चित्रपटामध्ये दुसरा सीन आहे अफजल खानाचा वध. हा प्रसंग चित्रपटामध्ये इतका उत्कृष्टपणे उभा करण्यात आलेला आहे, तो प्रसंग पाहताना अक्षरशः थिएटरमध्ये अंगावरती काटे येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा रौद्र अवतार ज्या पद्धतीने दाखवला आहे तो राजा शिवाजी चित्रपटाचा हाय पॉइंट आहे. या चित्रपटामध्ये तिसरा एक वेगळा प्रयोग म्हणजे 2 गटामधील पत्रव्यवहाराचा सीन. जरी प्रत्यक्ष ते समोर नसले तरी देखील कॅमेरा 360 डिग्री फिरत राहतो आणि दोन्ही बाजूचा संवाद चालू राहतो आणि त्या सीनवरून लक्षात येतं हा चित्रपट नॉर्मल लेवलचा नाही तर हाय लेवलचा बनवला आहे. या चित्रपटामध्ये एक गोष्ट म्हणजे महाराजांच्या वाघनख्यांचा वापर. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधारित अनेक कार्यक्रम पाहिले, अनेक चित्रपट पाहिले, त्यामध्ये वाघनख्या ह्या फक्त अफजल खानाचा वध करण्यापुरत्याच दाखवल्यात. पण या चित्रपटामध्ये हे दाखवण्यात आले वाघनख्यांचा छत्रपती महाराजांनी कुठे कुठे उपयोग केला आणि ते खूप प्रभावी वाटतं. जावळीतील चंद्रराव मोरे यांच्यावरती हल्ल्यातील सीन, तो सीन ॲक्शनच्या दृष्टीने एकदम उत्कृष्ट बनवलाय. एकदम क्लोज स्पेसमध्ये शूट केलेली लढाई एकदम रिअल आणि वास्तविक वाटते. चित्रपटाच्या संगीतबद्दल बोलायचं झालं तर विषयच नाही. त्या चित्रपटामध्ये अजय अतुल यांचं संगीत आहे आणि ते एकदम अफलातून आहे. आपल्याला चित्रपट कुठेही बोर करत नाही, कारण की प्रत्येक सीनला अजय अतुल यांचं म्युझिक चित्रपटाला उभारून आणतं. अजय अतुल यांच्या संगीतामुळे राजा शिवाजी चित्रपट एकदम वेगळ्या लेवलला गेला आहे. चित्रपटाचे जेवढे प्लस पॉईंट आहेत तेवढेच निगेटिव्ह पॉईंट देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चित्रपटामध्ये वापरलेले कलर, लाइटिंग हा चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. चित्रपटामध्ये दाखवलेले रात्रीचे सीन हे कोणत्या लाईटीमध्ये नाही तर मशालीच्या उजेडामध्ये शूट केले आहेत. त्यामुळं चित्रपट पाहताना आपल्याला पूर्णपणे नैसर्गिकपणा जाणवतो, कुठेही ओव्हर ॲक्टिंग जाणवत नाही. म्हणजे 3 तास 15 मिनिटाचा हा सिनेमा आपल्याला कुठेही बोर करत नाही. आता आपण चित्रपटाच्या प्लस पॉईंटबद्दल पाहिलं, आता निगेटिव्ह पॉईंटबद्दल देखील पाहू. भाग्यश्री, संजय दत्त, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, विद्या बालन, महेश मांजरेकर आणि अमोल गुप्ते या सर्व कलाकारांनी आपल्या भूमिका एकदम चोखपणे पार पाडल्यात. या चित्रपटामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल तो भाग्यश्री यांचा, कारण की त्यांनी या चित्रपटामध्ये राजमाता जिजाऊचा रोल केला आहे. चित्रपटामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अत्यंत प्रभाव टाकतो.
रितेश देशमुख यांच्याबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट सुरू झाल्यानंतर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपल्याला स्वीकारायला थोडा वेळ लागतो, कारण की त्यांनी या अगोदर फक्त कॉमेडी रोल केले आहेत. पण चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयामध्ये कुठेही कमतरता जाणवत नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल एकदम परफेक्ट केला आहे. जसा जसा सिनेमा पुढे जातो तसे तसे प्रेक्षक त्यांना छत्रपतींच्या भूमिकेमध्ये स्वीकारतात. पण या सर्वांमध्ये चित्रपटामधील काही कास्टिंग अनेक प्रश्न निर्माण करतात. रितेश देशमुख यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख यांनी सईबाईची भूमिका साकारली. त्यांनी मराठी उच्चार केलेले ते पाहताना जरा आपल्याला खटकतं. ज्यावेळेस भावनिक सीन असतो तेव्हा त्यांच्या तोंडामधून आलेले मराठी उच्चार हे आपल्याला जरा वेगळे वाटतात. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि CGI या चित्रपटाचा कमकुवत भाग वाटतो. चित्रपट पाहताना आपल्याला वाटतं काही सीनमध्ये नैसर्गिक आहे, पण काही सीनमध्ये AIचा वापर केलेला स्पष्टपणे जाणवतो. या चित्रपटामध्ये सलमान खानला एक चांगला रोल देण्यात आला आहे, पण त्या रोलमुळे फारसा काही प्रभाव पडत नाही. पण जर आपण सलमान खान यांचा रोल आणि जेनेलिया देशमुख यांचे मराठी उच्चार जर बाजूला केले तर हा चित्रपट खूप हाय लेवलचा तयार झालेला आहे. त्यामुळे या चित्रपटाला नावं ठेवण्यासारखं कुठेही काही नाही. पण काही लोक आहेत ते उगाचच मराठी भाषेला ट्रोल करतात. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची शानच नाही, ते एक विचार होते ज्यांनी महाराष्ट्र घडवला. तेच दाखवण्याचा प्रयत्न रितेश देशमुख यांनी केला आणि तो पूर्णपणे यशस्वी झालाय. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहावा, तेही थिएटरमध्ये. या चित्रपटाला आपण 5 पैकी 5 स्टार देत आहे. आपल्यातील काही लोकांनी चित्रपट पाहिला देखील असेल. आपल्याला चित्रपट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही ते कधी पाहायला जाणार आहे तेही कमेंट करून नक्की सांगा.